केडगावमधील उदयनराजे नगर येथे महाशिवरात्री निमित्ताने विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवलामृत पारायण आणि तपपूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। गेल्या 4-5 दिवसांपासून सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन सेवा या ठिकाणी पार पडत असून केडगाव पंचक्रोशीतील भाविक कीर्तन श्रवण करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत। कीर्तनाच्या चौथ्या दिवशी हरिभक्त परायण श्रावण महाराज जगताप यांची कीर्तन सेवा पार पडली आहे। आपण कोणाच्या तरी विश्वासघात करू शकतो, पण तोच एक दिवस विश्वासघात आपला कोणीतरी केल्याशिवाय राहणार नाही। आपल्या आईवडिलांची लय गरिबी आहे, लय वाईट काळ त्यांनी काढला आहे। मुलामुलींची जबाबदारी आहे, आईवडिलांचं नाव वाढवण्याचं काम त्यांनी करावं असं श्रावण महाराज यांनी कीर्तनातून सांगितलं। लेकिन अंधेरणे इथं आपण कोणाचा तरी पवित्र विश्वासघात करू शकतो, पण एक दिवस केलेलं विश्वासघात चुकीचं कर्म आपला सुद्धा घात केल्याशिवाय राहत नाही, एवढं ध्यानात ठेवा। हा पोरीला 10वा दिवस नाही उजाडला, ज्या मुलासोबत पळून गेली तर दारू प्यायला लागला, मारहाण करायला लागला। आता पोरीला पश्चाताप झाला, बापाचं ऐकलं असतं तर आयुष्याचं कल्याण झालं असतं। हातामध्ये काठी घेतली, मारण्याकरता सुरुवात केली। रात्रीची 10:30-11ची वेळ होती। कंबरड्यात नात मारले, सांगितलं जा तुझ्या बापाला म्हणा तेवढी इस्टेटिक आणि माझ्या नावावर कर। ऐकताना ताई पार्टी पोरगी बरोबर माहेरात आली, रस्ता धरला माहेरचा। आईबापाच्या घराजवळ आली तर मायबापाच्या दाराला कुलूप लावलेलं होतं। शेजारची चुलती झाडलोटच करत होती, म्हणून शेजारच्या काकूला विचारलं, काकूच म्हणतात तुमच्याकडे, काकू कुठे गेलेत मायबाप, दाराला टाळा लावला। शेजारच्या चुलतीने सांगितलं, हे पोरी ज्या दिवशी त्या पोराच्या मोटरसायकलवर निघून गेली ना, तू हा रस्ता धरला आणि तुझ्या बापानं शेताचा रस्ता धरला। लहानपणी झाड लावलेलं होतं, झाड लहानचं मोठं झालेलं होतं, त्या झाडाजवळ तुझा बाप गेला, एक दोर घेतला आणि त्याच दोरानं तुझ्या बापानं फाशी घेऊन टाकली पोरी। मग काकू माझी आई कुठे गेली, आई पोरी बाप घरले ना तुझा, म्हणून तुझी आई पाहण्याकरता गेली, बापाचं प्रेम टांगलेलं पाहिलं तुझ्या आईनं, दुसरा दोर तुझ्या आईनं घेतला आणि त्याच झाडाला फाशी घेऊन टाकली। शेवटचा प्रश्न होता केडगावकर उदयनराजे नगर ऐकताना, शेवटचा प्रश्न होता पोरीचा, मग काकू माझा सोन्यासारखा भाऊ कुठे आहे, आई पोरी मायबाप घरले ना म्हणून पोरग पाहण्याकरता गेलं, मायबापाची प्रेत टांगलेली पाहिली, पोरानं फवारणीचं औषध पडलेलं होतं, बाटली पडलेली होती, घेतली फोडली तुझ्या भावानं, पण गटगट पिऊन तुझा भाऊ सुद्धा मरून गेला। आमच्या एवढ्याच्या चुकीमुळं, एवढ्याच्या निर्णयामुळं आमच्या मायबापाच्या जीवनाची जर बर्बादी होत असेल, आमचं जीवन शिक्षण तरी काय कामाचं। विठ्ठल विठ्ठल ताई चांगली मैत्रीण करा, ज्या मैत्रिणीच्या संगतीत आपला उद्धार होईल, आपलं कल्याण आहे। पोरांनो चांगला मित्र करा बरं दादा, येणारा काळ वाईट येत चाला। आता कधी वैष्णवावर बोलत असताना या दावड्यांचा बेवड्यांचा रोष आम्हाला म्हणत असता, ती बेवडी आमच्या खिशातली बेदो रे महाराज, काय जाताकडे तो महाराज लोकांच्या खिशातलं, आमच्या खिशातलं काय जात नाही, पण ज्याला लय दारूचा नादे त्याला म्हणा बेवड्या तुझी बहीण दारोड्याला देऊन पाय। पूर्वीच्या काळी एखादं पोरग पिऊन आलं, शिवीगाळ करायला लागली तर लोक म्हणायचे जाऊ दे रे, त्याच्या कुठं नादाला लागतात, द्या सोडून। हल्लीच्या काळात एखादं पोरग पिऊन आलं, शिवीगाळ करायला लागलं ना, पोरं चौकात धरून मारतात। मला त्यालाही विरोध नाही रे, पण कळालं तुमच्या कष्ट करणाऱ्या आईला लय गरिबी आपल्या मायबापाची। गेली आई चालत, एक पोरग चालत सांगितलं, काकू तुझ्या पोराला चौकात लय मारलं, पण तोंडातून रक्त येईपर्यंत मारलं, तिच्या डोळ्यातून पाणी आलं। सांगितलं, देवा अरे काय मुलगा दिला मला, ज्याच्याबद्दल रोज माझ्या कानावर वाईट बातमी येते रे, नसताही दिला मला मुलगा असा तर मी वांज राहिले असेल तर काय बिघडलं असतं। आपल्या बापाला वाटू नाही पोरांनो, लय कष्टानं संसार थाटला, पण पोरानं वाट लावली कष्टाची। मी काय एवढ्या जबाबदारीने बोलतो, आज जुनी माणसं जुने दिवस सांगायला लागले, तर आताची प्रजामध्ये सांगू नका तुम्ही काय वाईट काळ भोगला म्हणून। सहज बोलून जातो आपल्या बापाला, अरे काय केलं आमच्या करता, सहज बोलून जातो आपल्या आईला काय केलं म्हणू नका। लय कष्टाने जीवन जगलेली माणसे, लय कष्टानं आपल्याकरता कर्ज काढून खाऊ पिऊ करून आपल्याला मोठं केले। म्हणून दादा अरे गरिबीतला बाप काय असतो तुम्ही सगळ्या जगानं ऐकलं, महाराष्ट्रानं ऐकलं। ऐकलं थोडासा पैसा वाढला तरुण पिढीत म्हणून बेड चढली माणसं, पण ऐका या जुन्या माणसाचं जीवन किती कष्टाचं। बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या। हा गरिबीतला कमीच कवाटी फाटलेलं, सुईद्वाऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडलेलं। आली जत्रा गावाची, बाप बाजाराला जायाचा,
उधार पाधार कापड पुराणा नाही. मी रोज सांगतो तेव्हा मृदंगाचार्य महाराज आहे ना, या महाराजांनी आत्ताचा बाप नाही आठवायचा. ज्या काळामध्ये महाराज भजन वाजवायला लागले आणि लोक भजन वाजवायला लागले, लगेच वाजू देतात गडे, कधी कधी चालू भजनातून उठून देतात. इथं मान अपमान सहन करावा लागतो. बडे पण मोठे पण फुकट नाही येत माणसाला. अर्धून पण परिसरात जाऊन म्हणावं, तात्या माझं पोरग भजन वाजवतो, वाजू देता का माझ्या पोराला मृदंग? तो हात पसरवणारा बाप आमच्या जीवनातला आठवायचा, तर मला आमच्या बापाची किंमत कळेल. हे महाराज मंडळी गाण्या करतात, गुण अभंग म्हणायला लागले, मग ऐकूया ना. आम्ही तो बाप आठवायचा, म्हणावं तात्या माझं पोरग 2 भजनं गातं. मुलाच्या जीवनात संकट आलं तर मुलाला आई आठवत. एखाद्या दिवशी सहज आई जर रागवली ना मुलीवरती, आकाचं घर फक्त बाप असतं मुलीला. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं मुलीला बाप आठवत. एखाद्या दिवशी सहज आई जर वडील रागवले ना मुलावरती, आईकडे पळत जातं, लेकरू आईच्या पत्राला घट्ट पकडतं आणि आईला विनंती करतं, आई आई सांग ना ग बाबांना मला मारू नको. आई तोपर्यंत इथं सगळे नाते टिकू. आम्हाला प्रमाण किती गोड सांगायचे. दादा इथं मुलीचीही जबाबदारी, इथं मुलाचीही जबाबदारी की आमच्या आईबापाचं नाव मोठं करणं. इथं मुलाच्या हातात बापाची इज्जत घालवणं, इथं मुलीच्या हातात इज्जत घालवणं. मग आम्ही आमच्या मायबापाचं नाव मोठं करायचं का इज्जत घालवायची? आमच्या मायबापाचं नाव आम्ही मोठं करावं. माडवी भांबरे, मयूर भोसले, महेश घोडके, सोमनाथ सातपुते, गोरख कोतकर, नितीन अजबे, गोरक्षनाथ कोकाटे, कैलास भुकन, राजू आंग्रे, विशाल सोनटक्के, अक्षय तारू, प्रतीक अग्रकर, शुभम निकरड, प्रवीण ढाळे, गणेश बनसोडे, केशव गवळी, राहुल अंग्रे, कैलास नागरगोजे, राहुल उमाप, निलेश काटे, प्रकाश शेताबे यांसह परिसरातील महिला भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आमच्या बापाची